हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत दीपज्योती या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर आता इकडे ही जी काही ज्योती आहे ना, ती आता बाबांसाठीच म्हणजे दीपच्या बाबांसाठी दीपने बनवलेली बिर्याणी घेऊन आलेली असते आणि तिला आता दीपला हेच दाखवायचं असतं की त्याच्या बाबांनीच या बिर्याणीचा पहिला घास खाल्लेला आहे, जो की त्याच्या मनात होतं. तर आता इथे ज्योतीने त्या पुरुषोत्तम काकांना मनवलेलं असतं की पुरुषोत्तम काका, आज तुम्ही माझ्याबरोबर जेवणार का? तर आता पुरुषोत्तम काका जे आहे ते आता ज्योतीसोबत जेवण्यासाठी थोड्या वेळात येणारच असतात. तर ज्योतीने इकडे येऊन एका ताटामध्ये ते सर्व केलेली आहे आणि त्यानंतर आता ती ठरवते की जेव्हा पुरुषोत्तम काका येतील ना ही बिर्याणी खाण्यासाठी, तेव्हाच मी दीपला व्हिडिओ कॉल करेल आणि त्यावेळी त्याला सगळं काही दाखवेल. तो स्वतःच्या डोळ्यांनी बघेल की पुरुषोत्तम काकानेच या बिर्याणीचा पहिला घास खाल्ला आहे आणि त्यावेळी त्याला किती आनंद होईल. तर आता इकडे पुरुषोत्तम काका जे आहेत ते आलेले असतात आणि ज्योतीला म्हणत असतात की अरे वा, कसली छान, अरे वा, वास तर आहा, खूपच मस्त येतोय. तर ज्योती, चल ना आपण दोघे मिळून खाऊयात. तर आता इकडे पुरुषोत्तम काका ज्योतीला बोलतात आणि त्यावेळी ज्योती जी आहे ती बोलते की नाही नाही काका, आधी तुम्ही खाऊन घ्या मग मी खाते. तर त्यावेळी आता काका बोलतात की असं करतेस का, चल तर मग मी बिर्याणीवरती ताव मारतो, असं म्हणत आता पुरुषोत्तम काका जे आहेत वा वा म्हणत आता बिर्याणी खात असतात. तर इकडे ज्योतीने आता दीपला व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि दीपला सांगितलेलं आहे की तू फक्त काही बोलू नकोस, फक्त पाहत राहा. तर आता इकडे दीपनेही तो कॉल उचललेला असतो आणि दीप पाहतोय की त्याचे बाबा स्वतः त्याच्या बिर्याणीचा घास खात आहेत. म्हणजे आता त्याच्या मनासारखं झालेलं असतं. तो बोलतो की खरं तर सगळ्यात जास्त महत्त्वाचे माझ्यासाठी माझे बाबा आहेत आणि या बिर्याणीचा सगळ्यात पहिला घास त्याला त्याच्या बाबांना द्यायचा होता, कारण तो त्याच्या बाबांना देवाप्रमाणेच मानतो. म्हणूनच आता तो मान त्यांना मिळायला हवा होता. तर आता इकडे ह्या ज्योतीने तो मान त्यांना मिळवून दिला आणि त्यावेळी आता इकडे दीपने सुलोचना आत्याला देखील ते सगळं दाखवलेलं आहे. सुलोचना तर तोंडालाच हात लावते. सुलोचना बोलते की बघ, खाल्ला ना तुझ्या देवाने पहिला घास. तर आता इकडे सुलोचना म्हणते की आता तुझ्या बिझनेसला चांगलीच भरभराटी मिळेल, हो ना? तर आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की हो, थांब मी तुझ्याशी नंतर बोलतो हां, असं आता इथे सुलोचनाला दीप बोलतो. आणि त्यानंतर इकडे इकडे पुरुषोत्तम काका जे आहे ते फक्त त्या बिर्याणीचा आनंद घेत असतात आणि इथे ज्योतीला विचारत असतात की ज्योती, मला खरं सांग, ही बिर्याणी तूच बनवली आहेस ना? तर जेव्हा हा प्रश्न पुरुषोत्तम काकांनी ज्योतीला विचारलेला आहे, त्यावेळी ज्योती जी आहे ती बोलते की काका, असं काय विचारताय? त्यावेळी ते पुरुषोत्तम काका जे आहेत ते बोलतात की अगं मजाक केला. तर त्यानंतर आता ते बोलतात की खरंच माझी ना चक्करही वाचली आणि अगदी टेस्टीही खायला भेटलं. तर आता एक काम कर, तूही जेवून घे. तर आता इकडे ज्योती बोलते की हो काका, असं म्हणत आता काका त्या बिर्याणीची तारीफ करत आता जायला निघतात. तर त्याचनंतर आता इकडे जेव्हा पुरुषोत्तम काका जायला निघतात, तर ते देखील आता ज्योतीने या व्हिडिओ कॉलमध्ये दीपला दाखवलेलं असतं. दीप जो आहे तो पूर्णपणे जोपर्यंत बाबा बिर्याणी खात होते तोपर्यंत इथे या दीपने व्हिडिओ कॉलवरती पाहिलेलं असतं. त्यानंतर आता इकडे दीप जो आहे तो पुन्हा त्याच्या गाडीपाशी येतो. आल्यानंतर तो ज्योतीला बोलतो की ज्योती, खरं सांग, माझ्या मनातलं तुला कसं कळलं? खरं तर माझ्या मनात हेच होतं ज्योती. पण त्यावेळी आता ज्योती जी आहे ती बोलते की दीप, हे बघ, मी तुझ्याशी मैत्री केली आहे म्हटल्यानंतर मी तुझ्या मनातलं जाणून घ्यायला हवंच ना, आणि तसंच मला कळालं का मी तुझ्याशी पक्की मैत्री केली आहे. तर आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की ज्योती, थँक्यू सो मच, मला कळत नाही की मी तुझे आभार कसे मानू. तर त्यावेळी आता इथे ज्योती बोलते की हे बघ दीप, त्याची काही एक गरज नाही आहे आणि तसाही आता मी कधीही काकांना माझ्या हातची बिर्याणी खाऊ घालू शकते हां, त्यामुळे तू काळजीच करू नको. तर आता इकडे दीप जो आहे तो बोलतो की नक्कीच, असं म्हणत आता ज्योती बोलते की चल आता मला निघायला हवं. असं म्हणत आता ज्योती ही फोन ठेवते आणि त्यानंतर दीप जो आहे तो प्रचंड आनंदी झालेला असतो. इकडे आता दीपलाही एक कस्टमर आलेला आहे. तर त्यावेळी आता ज्योती बोलते की अरे वा, बाबांनी पहिला घास खाताच इकडे कस्टमर सुरू झाले, चल आता तू कस्टमरकडे लक्ष दे. असं म्हणत आता ज्योती ही फोन ठेवते. त्यानंतर आता इकडे ही प्रीतीला माहिती आहे की आज रक्षाबंधन आहे आणि तिचं तिच्या भावावरती प्रचंड प्रेम होतं. पण या सगळ्यांमुळे, या गायकवाड फॅमिलीमुळे तिचा भाव जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे. आणि आता इकडे ही जी काही प्रीती आहे ना, ती आजच्या दिवशी तिचा दिवसच जात नसतो, कारण तिचा भाऊ जो आहे तो तिच्यासाठी राहिलेला नसतो या जगामध्ये.
ती आता त्याचा फोटो हातात घेऊन रडत असते आणि म्हणत असते की का गेलास तू आम्हाला सोडून, का गेलास सांग ना, एकदाही तुला आमचा विचार आला नाही का. तर त्यावेळी आता इथे ज्योती जी आहे ती त्याच्या फोटोकडे पाहून बोलत असते. खरं तर ती खूप इमोशनल झालेली आहे, कारण ती तिच्या भावाशी खूपच अटॅच झालेली असते. तर त्याचनंतर आता इकडे जेव्हा ती तिच्या भावाकडे एकटक पाहत असते त्यावेळी ती म्हणत असते की मला माहीत आहे, फक्त याच घरामुळे तुझ्यावरती अशी वेळ आली आहे आणि आमच्यावरही अशी वेळ आली आहे की आम्हाला तुझ्याशिवाय राहावं लागत आहे. तर आता इकडे ही प्रीती जी आहे ती म्हणते की पण तू काळजी करू नकोस, मी कधीच विसरणार नाही की या घरामुळे तुझा जीव गेला आहे आणि मी अशा माणसांना कधीही सोडणार नाही. मी तुझा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. या घराला पूर्णपणे उद्ध्वस्त करेन आणि तेव्हाच गप्प बसेल. असं आता इथे ही प्रीती जी आहे ती तिच्या भावाचा फोटो एकदम तिला कुरवाळून घेऊन रडत असते. तर त्याचनंतर जेव्हा ती तिच्या भावाच्या फोटोला हातात घेऊन रडत असते त्यावेळी तिच्या पाठीमागे स्वराज आलेला असतो आणि स्वराजलाही कळतंय की आजच्या दिवशी इथे प्रीतीला तिच्या भावाची किती आठवण येत असेल. तर आता इथे तो पाठीमागे तोच विचार करत असतो आणि बोलतो की खरं तर या सगळ्याला जबाबदार मी आहे प्रीती, हे सगळं ना फक्त माझ्यामुळे झालं आहे, पण मला कळत नाही की मी आता काय करू. तर आता इकडे या स्वराजलाही पश्चाताप होत असतो, पण त्याला सगळ्यांसमोर सांगताही येत नसतं. तर त्यानंतर इकडे प्रीती जी आहे ती एकदम रौद्र रूप धारण करते आणि बोलते की अभि, मी तुझ्या या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय अजिबात शांत बसणार नाही. कुठेतरी आता हा जो स्वराज आहे त्याच्या कानावरती 2-4 शब्द गेलेले असतात, पण पूर्णपणे त्याने जास्त काही ऐकलेलं नसतं, पण ती इमोशनल झालेली आहे हे तर त्याला दिसून येत असतं. इकडे आता स्वराज जो आहे तो बोलतो की प्रीती खरंच सॉरी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आयुष्यात, पण त्याची माफीही मला कधीच मिळणार नाही, पण तरीही मी तुम्हाला खूप दुखावलं आहे. तर आता इकडे स्वराजला त्या सगळ्याचं गिल्ट वाटतं आणि स्वराज त्या ठिकाणावरून निघून जातो, कारण तो तिला असं रडताना नाही पाहू शकत. तर आता इकडे इकडे आता ज्योतीच्या घरी सगळेजण त्या अभिच्या फोटोसमोर उभ्या असतात, कारण आजच्या दिवशी आजचा रक्षाबंधन असतो आणि सगळ्यात मोठी आठवण म्हणजे अभि, त्यांचा भाऊच त्यांच्या सोबत नसतो. तर आता इकडे आई जी आहे ती बोलते की अभि, आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता रे, पण आजच्या दिवशी आता असं वाटतं की हा दिवस आमच्यासाठी खूप बकास आहे. तू होतास तेव्हा सगळं खास होतं, पण आता काहीच राहिलं नाही आहे अभि. तू नाही तर आता हे घर म्हणून वाटत नाही, या घरात आनंदही वाटत नाही. अशी काय वेळ आणली आहे देवाने आमच्यावर, जो की आमचा अभि आमच्यापासून दुरावला. तर आता इकडे आई खूप इमोशनल झाली आहे. ज्योती आईला सावरते आणि त्यानंतर इकडे कीर्ती ही जी आहे ती बोलते की दरवर्षी रक्षाबंधनला मी माझ्या अभिदादासोबत किती फोटो क्लिक करायचे, पण यावर्षी माझ्यासोबत कुणीही नाही आहे फोटो काढायला. दरवर्षी मी माझ्या स्टेटसला फक्त दादाचे आणि माझेच फोटो ठेवायचे, पण यावर्षी मी कोणासोबत फोटो काढू, बोल ना दादा, का गेलास तू आम्हाला सोडून. असं आता सगळं इथे कीर्ती म्हणत असते. आणि इकडे ज्योती बोलते की तुलाही माहिती आहे की नारळी भात तुला किती आवडायचा आणि आम्हा सगळ्यांनाही माहीत आहे, आज आमच्यामध्ये कुणीच नाही आहे तो नारळी भात खाण्यासाठी, आमच्यामध्ये हिस्सेदार होण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा आई तुला द्यायची तरी देखील तू तुझा संपवून माझ्याकडे यायचंस, पण आज आमच्यामध्ये हिस्सेदार कोण होणार. असं आता इथे ज्योती जी आहे बोलत असते आणि त्याची आठवण काढत असते. पण दादा तू नाही आहेस तर आमचा आजचा दिवस जो आहे तो खूप भक्कात जातो. का रे गेलास तू आम्हाला सोडून, का तुला एकदाही वाटलं नाही की आमचं सगळ्यांचं काय होईल तुझ्याशिवाय. असं सगळं आता इथे ज्योती, कीर्ती आणि आई या तिघीही जणी त्याच्या फोटोकडे पाहून बोलत असतात, कारण त्या दादाशिवाय त्यांचं या जगात कोणीच नव्हतं आणि आज तोच नाही आहे म्हटल्यानंतर त्यांचा आधारच गेला होता. म्हणूनच तरीही ज्योतीने ही सगळी जबाबदारी पेलवली, पण तरीही ज्योती बोलते की दादा तुझ्याशिवाय खूप अपूर्ण वाटतं रे ही जबाबदारी घेणंही, आणि तू नाही आहे तेही. तर त्यावेळी आता इकडे कीर्ती जी आहे ती खूप रडू लागते आणि त्याचवेळी ती तिच्या बहिणीच्या गळ्यात पडून रडत असते. तर आता इकडे आई देखील सारखी एकटक त्या फोटोकडे पाहत असते, कारण आजचा दिवस असा होता की रक्षाबंधन म्हटल्यानंतर त्यांच्या भावाशिवाय हा सण तर साजरा होणारच नव्हता ना. हा दिवसही त्यांच्यासाठी खूप जड जाणार होता. तर आता इकडे ही जी काही ती आहे ती म्हणत असते की दादा तुम्हाला हवा आहे,
हवाय तू मला असं म्हणत आता ती तिच्या बहिणीच्या गळ्यात पडून रडत असते आणि त्यानंतर ह्या तिघीही एकमेकींच्या गळ्यात मिठी मारून रडायला पण आता या तिघींनाही सावरायला कुणीच नसतं. त्यांना स्वतःलाच सावरायचं असतं आणि स्वतःलाच उभं करायचं असतं. म्हणूनच या सगळ्यासाठी ज्योती हिमतीने तयार होते. पण त्यावेळी आता इकडे ज्योतीला एक क्षण आठवतो, ज्यावेळी रक्षाबंधनच्या दिवशी सगळे किती आनंदी होते आणि इकडे प्रीतीताई ही त्यांच्यासोबत होती. पण आज त्यांच्यासोबत ना प्रीतीताई आहे ना त्यांचा दादा. आज फक्त ह्या तिघीच असतात आणि आता या तिघीही जणी एकमेकींना मिठी मारतात. जेव्हा या तिघींनी एकमेकींना मिठी मारलेली आहे आणि त्या दादांच्या फोटोसमोर उभ्या असतात, त्याचवेळी आता इथे दीप आलेला आहे आणि दीपने पाहिलं आहे की नक्की काय चाललं आहे. ह्या इथे अशा तिघीजणी एकत्र का? त्यावेळी तो बारीक पाहतो तर समोर अभिचा फोटो असतो. अभिचा फोटो पाहून तो हैराण होतो, कारण त्याला माहिती आहे की आज रक्षाबंधन आहे आणि या बहिणींचा आज भाऊ नाही आहे त्यांच्यासोबत आणि या घरचा कर्ता पुरुषही नाही आहे आणि त्याचं कारण फक्त आम्ही आहोत. आमच्या घरामुळेच त्याचा जीव गेला आहे. हे कसं विसरू शकतो मी? आणि आता आजच्या दिवशी तरी मी ज्योतीच्या समोरही आलो तरीही ज्योती माझा राग करेल आणि मलाही हिम्मत होणार नाही की तिच्या नजरेमध्ये नजर मिळू शकेल. तर त्यावेळी आता इकडे ज्योती जी आहे ती त्या आईसोबत आणि कीर्तीसोबत असतेच. तर इकडे हा दीप जो आहे तो ज्योतीला काहीही न बोलता तिथून निघून जायला लागतो. दीप बोलतो की नाही, आजच्या दिवशी तरी मी तिच्याशी बोलणार नाही, कारण तिचं दुःख खूप ताजं आहे आणि जर तिने मला पाहिलं आणि तिला ते सगळं आठवलं तर नाही असं नको करायला. तर त्यावेळी आता इकडे दीपच्या डोळ्यासमोर तो प्रसंग आठवतो, ज्या दिवशी अभिचा तो ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यांच्याच गाडीने अभिला उडवलं होतं. त्या दिवशी इकडे या ज्योतीने त्याच्या कानाखाली सांदिशी मारली होती. पण कुठेतरी त्यांची याच्यात सगळी चूक होती, म्हणून आता दीपला त्या गोष्टीचा खूप पश्चाताप होता. काय करणार ना, गेलेला जीव तो वापस नाही आणू शकत. पण तरीही तो ठरवतो की नाही, मला यांच्यासाठी जे काही करता येईल ना ते करायला हवं, कारण मी यांच्या घरचा कर्ता पुरुष हरवला आहे. आमच्यामुळे तो या जगात नाही आहे आणि त्याचमुळे मला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून त्यांना आधार मिळेल. इकडे आता दीप ठरवतो की काहीतरी करायला हवं. तर आता इकडे प्रीती जी आहे तिने ठरवलं आहे की आता ती तिचं दुःख बाजूला सारून या माणसांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता प्रीती देवासमोर दिवा वगैरे लावत असते आणि देवासमोर पूजाही करत असते. तर त्याचनंतर आता इकडे स्वराज येतो. स्वराज आल्यानंतर तो पाहतोय की प्रीती खरंच तिचं दुःख बाजूला सारून या घरासाठी किती काय करते आहे. खरं तर प्रीती खूप चांगल्या आहेत. तर आता स्वराज जो आहे तो प्रीतीचं कौतुक करत असतो. कुठेतरी आता स्वराजच्या मनात प्रीतीने तर घर बनवलं आहे, पण तरी देखील अजून तिला बाबांच्या म्हणजेच पुरुषोत्तम काकांच्या मनातही घर करायचं असतं. इकडे आता जेव्हा ही प्रीती जी आहे ती देवासमोर दिवा वगैरे लावत असते ना, तर त्यावेळी इकडे पुरुषोत्तम काका जे आहे ते पाहतात, खरंच या मुलगीला मानावं लागेल. आज रक्षाबंधन आहे आणि मला माहीत आहे तिला तिच्या भावाची खूप आठवण येत असेल. तरी देखील तिचं दुःख बाजूला सारून ती या घरासाठी आता काय करते आहे हे खूप महत्त्वाचं आहे, असं ते मनातच म्हणत असतात. तर त्याचनंतर आता इकडे प्रीती तिची पूजा करून झाल्यानंतर इकडे पुरुषोत्तम रावांकडे आणि इकडे स्वराजकडे येते. आल्यानंतर ती बोलते की बाबा, मला माहिती आहे तुम्ही आत्याची वाट पाहत आहात ना, ठीक आहे, मी आत्ता जाते आणि आत्यांना घेऊन येते, तुम्ही नका काळजी करू, आत्या येतील. तर त्यावेळी आता बाबा जे आहेत ते बोलतात की काय करणार, तिला रागच एवढा आला आहे, सांगताही येत नाही ती काय करेल. तर त्यावेळी आता इथे ही जी काही प्रीती आहे ना ती आत्याच्या रूममध्ये आलेली आहे आणि आत्याला म्हणत असते की आत्या, अहो असं काय करताय, का रुसून बसलात, का चिडल्यात एवढ्या, बाबा तुमची केव्हापासून वाट पाहत आहेत, चला ना खाली. तर त्यावेळी आता आत्या जी आहे ती बोलते की हे बघ प्रीती, मी आत्ता खाली येणार नाही, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. प्रीतीच्या पाठोपाठ इथे हा स्वराज देखील आत्याला मनवण्यासाठी तिच्या रूममध्ये गेलेला असतो. तो बोलतो की आत्या, अगं अशी काय करतेस, हे बघ बाबा केव्हाची तुझी वाट पाहत आहेत. तर त्यावेळी आता आत्या बोलते की नाही, तुम्हा दोघांना एकदा सांगितलेलं समजत नाही आहे का, मी नाही येणार. आणि तसंही त्याला माझं मन जपता येत नाही, त्याला माझी इच्छाही कळत नाही आहे आणि मनात काय आहे हेही कळत नाही आहे, म्हणून मला आज त्याला राखी नाही बांधायची. तर त्यावेळी आता इथे स्वराज जो आहे तो बोलतो की हे बघ आत्या, आज आम्हाला बहीण नाही आहे याची किती आम्हाला कमतरता भासते आहे. तू बघ ना, आम्हालाही वाटतं की आम्हाला कुणीतरी राखी बांधण्यासाठी कुणीतरी असायला हवी, पण जर बाबांना त्यांची एवढी छान बहीण आहे म्हटल्यानंतर बाबांनाही तू राखी बांधायला हवी ना. तर त्यावेळी आता इकडे
ही जी काही आत्या आहे ना, ती फक्त स्वराजचं बोलणं ऐकत असते. आणि इकडे प्रीतीही बोलते की अहो आत्या, असं काय करताय? तुमचा राग एकीकडे ठेवा ना. हे पहा, तुम्ही दीपमुळे म्हणजेच एका आईसारखं तुम्ही दीपमुळे रागवला आहात हे मान्य आहे. पण आज तुम्ही एक बहीणही आहेत. हे कसं विसरू शकता? आज तुमच्या दोघांचा सण आहे, रक्षाबंधन. किती स्पेशल दिवस आहे आज तुमच्या दोघांसाठी. तुम्हाला कितीही जरी राग आला असेल ना, तरीही आजच्या दिवस हा वाद, हे भांडणं सगळं काही बाजूला ठेवा आणि आजचा दिवस साजरा करा. तर त्यावेळी आता प्रीती एवढं सगळं समजावून सांगत असते ना, त्यावेळी स्वराज जो आहे तो सारखा प्रीतीकडे पाहत असतो. तो बोलतो की खरंच प्रीती किती समजूतदार आहेत ना. आत्याला हे किती छान पद्धतीने समजून सांगतात. पण आत्या आत्या मानायलाच तयार नाही आहे. तर आत्या म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी मी खाली येणार नाही आणि मी त्याला राखी बांधणार नाही. तर आता प्रीती अजून एक हे करते, आणखी तिला मनवण्याचा प्रयत्न करते. आता हे पहा, असं करून नाही चालणार. पुन्हा बाबांना किती वाईट वाटेल. आणि तसंही मला माहीत आहे तुमच्या दोघांमध्ये किती प्रेम आहे ते. आणि आजचा दिवस निघून गेला तर त्याला काय अर्थ आहे आत्या? चला ना, असा हट्ट करू नका. असा तर इथे प्रीती त्या आत्याला म्हणत असते. तर त्यानंतर आत्या जी आहे ती यायला तयार नसते. आता प्रीतीला राग येतो की कशी बहीण आहे ही. हिला आजच्या दिवसाचं महत्त्वही कळत नाही आहे का? ज्यांना भाव नाही आहे त्यांना कळतं की खरंच भावाची किंमत काय आहे. पण ही उगाचच नाटक करते आहे, उगाचच ओव्हर ॲक्टिंग करत आहे. असं सगळं आता इथे या प्रीतीला वाटू लागतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.